नमस्कार माझे सर्व मीरा भाईंदर शहरवासी. आपण सर्वांना माहित आहे की आताच नुकत्याच मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुका पार पडल्या. 3 तारखेला महापौर पदाची निवडणूक आहे. काँग्रेस आणि शिवसेना तर्फे महापौर पदासाठी रुबीना फिरोज यांचं नामांकन भरलं गेलं आणि उपमहापौरसाठी वंदना विकास पाटील यांचं फॉर्म भरलं गेलं. भारतीय जनता पक्षातर्फे महापौर पदांसाठी डिंपल विनोद मेहता आणि उपमहापौरसाठी ध्रुव किशोर पाटीलजी त्या दोन अर्ज महानगरपालिकेला प्राप्त झाले. परत सांगतो, काँग्रेस सेनातर्फे महापौर पदांसाठी रुबीना फिरोज, उपमहापौरसाठी वंदना विकास पाटील आणि भारतीय जनता पक्षातर्फे महापौर पदासाठी डिंपल विनोद मेहता, उपमहापौरसाठी ध्रुव किशोर पाटील. आता काही लोकांनी ह्याचा विरोध तयार केलं की भारतीय जनता पक्षाने मराठी महापौर दिलं नाही. मी सर्व मराठी माणसांचा आदर करतो, सन्मान करतो. महाराष्ट्रपती अभिमानच आहे, सन्मानच आहे. परंतु फक्त भारतीय जनता पक्षावर टीका टिप्पणी का? काँग्रेस आणि शिवसेनाने रुबीना फिरोज दिला, त्याच्याबद्दल कोणी एक शब्द बोलत नाही. कोणाचं बहुमत आहे, कोण निवडून येईल हा नंतरचा भाग आहे. परंतु तुम्ही ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरला तर फक्त भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलं जातोय मनसे पार्टी तर्फे आणि त्यांच्यासोबत काही संस्था मार्फत. याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय, कारण की आपलं काय म्हणणं आहे की डिंपल विनोद मेहतांपेक्षा रुबीना फिरोज चालेल आपल्याला. आता रुबीना फिरोज संदर्भात आपण एक शब्द बोलत नाही, केवळ आपण डिंपल विनोद मेहता बोलतो की आपल्याला मराठी महापौर पाहिजे. अरे उपमहापौर मराठीच आहेत ना, आणि डिंपल मेहता सुद्धा महाराष्ट्रीयनच आहेत ना. त्यांचं कुटुंब गेला 70 वर्ष, जे लोक आरोप 70 वर्ष 70 इयर्स. आणि डिंपल विनोद मेहता आपण सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या कायद्याप्रमाणे ओबीसी चा बेनिफिट कोणाला भेटेल? जो कुटुंब 1967 वर्षापूर्वीच इकडचा रहिवास आहे, वास्तव आहे, त्यांनाच ते ओबीसी. आणि डिंपल मेहताला ओबीसी दाखला सुद्धा प्राप्त झालाय, व्हॅलिडिटी सुद्धा. या कुटुंबाने 70 वर्ष या महाराष्ट्रात काढले. आपण माझ्याबद्दल बोलणार, गेल्या 48 वर्षापासून या मीरा भाईंदर मध्ये आम्ही राहतो. मला हेच समजत नाही का आता ह्या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवाराचा विरोध चाललाय. ह्याचा मागे कोण आहे? तर मात्र शिवसेना आणि काँग्रेस आहे. आपण बघा, नैसर्गिक महायुती सेना आणि भाजप आहे, त्या ठिकाणी कोणाची आहेत? महाआघाडीची. त्यामध्ये कोण कोण आहे? काँग्रेस आहे, उबाटा आहे आणि आता मनसे सुद्धा त्यामध्ये सामील झालं. म्हणून हे खेळी सगळं आता शिवसेना शिंदे सेना आमच्या विरोधात लढली. मग अशा प्रकारचा खेळी आहे. मला खाली या शहराच्या नागरिकांना विचार, ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला मतदान केलं त्यांनी आपला उमेदवार कोणाला केलं? रुबीना फिरोज. मग तुम्हाला डिंपल मेहता चालणार नाही, रुबीना फिरोज चालेल? हा प्रश्न मला समजला नाही. आणि का आता डिंपल विनोद मेहताचाच विरोध आहे, त्यामध्ये मराठी पाहिजे? ज्यावेळी मुझफ्फर हुसेन उपमहापौर होतो त्यावेळी मराठी माणसाने काय नाही सांगितलं या मराठी एकीकरण समिती किंवा मनसेनी? त्यानंतर तुमचे मुझफ्फर हुसेन, नूरजहां मॅडम हे झाले, त्यावेळी कोणी काय बोललं नाही. मायरा मेंडोनचं झालं त्यावेळी काय बोलले नाही. कॅटलीन परेरा झालं त्यावेळी कोणी काय बोललं नाही. स्टीव्हन मेंडोनचं झालं त्यावेळी कोणी काय बोलले नाही. आजच त्यांना का दुखायला लागलं हे? आणि मला मनसेला प्रश्न विचारायचा आहे, आपले पहिल्यांदा मीरा भाईंदरला 4 नगरसेवक निवडून आले, त्यामध्ये एक मारवाडी होती सुधा व्यासजी, दुसरा मारवाडी होता मधु पुरोहितजी, तिसरा होता साऊथ इंडियन गणेश शेट्टीजी, चौथा होता प्रेम. त्यावेळी ह्या 2 मारवाडी तुम्हाला चालले, त्यावेळी का नाही सांगितलं की मराठीच पाहिजे आपल्याला? म्हणजे मनसेचं पण कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. त्यावेळी तुमचे मारवाडी उमेदवार निवडून तुम्हाला चाललं, त्यावेळी का नाही तुम्ही मराठीलाच उमेदवारी दिली? का मारवाडीला उमेदवारी दिली आपण? कारण की या मीरा भाईंदर शहरमध्ये जनाधार कोणाला दिला? तर भारतीय जनता पक्षाला दिलं. आमच्या पक्षामध्ये चेहरापेक्षा पक्षाचे विचार आणि ह्या शहराला विकसित कुठला पक्ष करेल तर भारतीय जनता पक्षावर या शहरवासियांचा विश्वास होता. कारण की नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीस साहेबांचा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने या शहरात विकसित केला. म्हणून तो भाजप म्हणून मतदान केलंय. आणि महापौर आणि उपमहापौर आम्ही जाती समीकरणवर नाही, तर भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे की ह्या शहराला विकसित करायचं. आणि कोण विकसित करू शकतो चांगल्या प्रकारे, कोण सभागृह चालवू शकतो, कोण सर्वांना एकत्र घेऊन हा शहर चालवू शकतो, त्या पक्षाने विचार करून निर्णय घेतला आणि हा विचार पक्षाचा आहे. त्यामध्ये कुठल्याही इतर पक्षाचा बोलण्याचा अधिकार नाही. आणि मराठी मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं असेल तर त्यावेळी तुम्ही का नाही बोलले? ज्यावेळी या शहरामध्ये अनेक लोक इतर समाजातली होती, तुम्हाला आसिफ पटेल होते ते चालतील,
आशिफ शेख होते ते चालतील, सलीम दाऊद असेल ते तुम्हाला चालतील. उदाहरण सांगतो, तुम्हाला कॅटलीन परेरा चालतील, तुम्हाला मायरो मेंडोन्सा मॅडम चालतील, तुम्हाला स्टीवन मेंडोन्सा चालेल, तुम्हाला वेंचर चालेल, तुम्हाला बाबरा मेंडोन्सा चालेल, तुम्हाला ग्रेटा हे सगळे तुम्हाला चालणार. परंतु एका हिंदू समाजाची महिला ओबीसी असल्यावर तुम्ही त्याचा विरोध करतात, ह्याचं मिनिंग काय? मला ह्या शहरवासियांना सांगायचं आहे, अशा लोकांपासून सावध राहा. त्यांची आले ते आले, त्याने 2 बराबर उमेदवाराला तिकीट दिली आणि ते निवडूनही आले. मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये मी सुद्धा निवडून आलो. त्यावेळी सुद्धा संदीप राणे मनसेचे माझ्यासमोर मराठी व्यक्ती उमेदवारी अर्ज भरला. त्यांना किती मतं भेटली? तर 5,000. आम्हाला किती भेटली भारतीय जनता पक्षाला? तर 1,44,000. भाजप म्हणून मतदान का केलं? की भारतीय जनता पक्ष या शहराचा विकास करू शकेल. इतर पक्षावर त्यांचा विश्वास नसल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाला आमदारकीच्या वेळी मॅन्डेट दिलं आणि आता सुद्धा महापालिकामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून मॅन्डेट दिलं. जाती समीकरण नाही. उदाहरण सांगतो की एखादा असं गृहीत धरूया की पुढच्या निवडणूक मध्ये या शहरातले नागरिक विकासावर मतदान करणार आहे की जातीवर करणार आहे? म्हणजे उदाहरण सांगायचं, मारवाडीने विकास नाही केला, मराठी माणसाने विकास केला, मराठी माणसाने विकास नाही केला, ह्याच्यावर काय मतदान करणार आहे? काय कुठला ज्या पक्षाला मॅन्डेट दिलंय तो पक्ष ह्या शहराला प्रगतीशील करणार का? त्याच्यावरच लोक पुढच्या वेळी मतदान करणार आहे. तर मला ह्या शहराची जनतेला हेच सांगायचं आहे, या लोकांपासून सावध राहा. या लोकांनी मराठी माणसांसाठी आजपर्यंत काय नाही केलं, भाषणं केली, घोषणाबाजी केली. फक्त दोघांमध्ये इतर 2 वेगवेगळ्या समाजामध्ये हे आग लावण्याचं काम चालू आहे. मी शहराच्या नागरिकांना आश्वासित करतो की भारतीय जनता पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतनीय आहे आणि तो या मीरा भाईंदरला आपण बघा 5 वर्षानंतर हा शहरचा चेहरा मोडा बदललेला असेल. या पद्धतीने आम्ही ह्या शहराचा विकास करणार. मागच्या वेळी सुद्धा आपण बघा, डिंपल विनोद मेहता ज्यावेळी महापौर त्यांनी पहिला काम काय केलं, या भूमिपुत्र आगरी समाजाला 1.5 एकर जमीन दिली. त्याने आपल्या समाजाला नाही घेतली. आगरी समाज एका वेळी मीरा भाईंदर मध्ये 50-50 40 नगरसेवक आगरी आणि कोळी समाजातले होते. ते स्वतः मराठी समाजासाठी काही करू शकले नाही. परंतु डिंपल विनोद मेहता आली तर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आगरी समाजाला 1.5 एकर जमीन दिली. तर मराठी माणसाचा सन्मानही आहे, आदरही आहे, म्हणून ती 1.5 एकर जमीन दिली. त्यानंतर बौद्ध समाज असतील, दलित बांधव असतील, त्यांना वारंवार बुद्ध समाजात बौद्ध विहारचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं मतं घेतली. परंतु डिंपल विनोद मेहताने आल्यानंतर बौद्ध विहार प्रत्यक्ष रूपे बांधलं. तर ती काय मराठी माणसं नव्हती का? अशा अनेक कामं मोठी मोठी डिंपल विनोद मेहतांचे हस्ते या मराठी समाज व इतर समाजांसाठी झाली. त्यांनी कधी कुठला भेदभाव केला नाही आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलं नाही आणि मिनी सुद्धा केलं नाही. आमचं एकच आहे, या शहराचे 15 लाख नागरिकांची सेवा करणं, त्यांचा विकास करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं. मी आज या माध्यमातून आपल्याला सांगतो की अशा लोकांपासून सावध राहा. हे कधी कोणाचे नाही. ह्यांना फक्त 2 समाजमध्ये कलिश निर्माण करायचं आणि आग लावायचं काम आहे. मीरा भाईंदर हा शांतीप्रिय शहर आहे. आम्ही कधी फरक करत नाही. आज आमची कंपनी आहे 7 ग्रुप. त्याचं चेअरमॅन कोण आहे? तर एक मराठी माणूस आहे, संजय सुर्वे नावाचा. अख्ख्या 7 ग्रुपचं चेअरमॅन संजय सुर्वे म्हणून मराठी माणूस. माझे दोन्ही आपण पीए बघितलं तर दोन्ही महाराष्ट्रीयन आहे. उदाहरण सांगतो, अनेक असे लोक आहेत ज्यांच्या बरोबर मी व्यापार करतो, माझे पार्टनर सुद्धा महाराष्ट्रीयन लोक आहेत. या सगळं सांगायची काय गरज नाहीये. ज्यांच्या बरोबर पटते त्यांच्या बरोबर करतो, ज्यांच्या बरोबर नाही पटत त्यांच्यावर व्यापार नाही करत. या शहरामध्ये नागरिकांनी मतदान जो केलं तो शहराचा विकास कोण करेल ह्या आधारावर केलं, नाही की जातीपातीवर केलंय. आणि मराठी माणसाचं एवढंच प्रेम आहे. मग ज्यावेळी भाजपचे उमेदवार उभे होते मराठी नगरसेवक म्हणून, त्यावेळी इतर समाजातली लोक त्यांच्या समोर उभी होती. त्यावेळी मनसे आणि त्यांनी विरोध का नाही केलं? उदाहरण, भाईंदर वेस्टला मनसेनी 2 राजस्थानी उमेदवार का दिले आमचे उमेदवार पाडण्यासाठी? मग तिकडे सुद्धा मराठी माणसं द्यायची होती. परंतु तुम्ही सुद्धा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो कार्यकर्ता सक्षम आहे आपण त्याला तिकीट दिलं. आपण त्यावेळी मराठी कार्ड नाही केलं, नाहीतर मनसेने भाईंदर वेस्टला 2 मारवाडीला तिकीट दिलं नसतं. तर मला हेच या शहराच्या नागरिकांना सांगायचं आहे
की आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट दिलंय, आम्ही कधी तुमचा विश्वास तुटू देणार नाही. या शहराला प्रगतिशील करणार. डिंपल विनोद मेहता हे अनुभवी महापौर, त्यांनी 2.5 वर्ष महापौर म्हणून पदावर काम केलंय आणि ही त्यांची 3री टर्म आहे नगरसेवक म्हणून. ते माझे नातेवाईक आहेत, माझे परिवारातले आहे म्हणून तो विषय नाही. पक्षाने एक अनुभवी व्यक्तीला ते दिलं आणि या सर्व पक्षाच्या नगरसेवकांचं सुद्धा मत होतं, की त्यांनाच तो महापौर पद द्यावं आणि उपमहापौरसाठी ध्रुवकिशोर पाटीलजी एक महाराष्ट्रीयनकडे आहेत, एक नॉन महाराष्ट्रीयन मराठीकडे आहे. परंतु नॉन मराठी पण तो महाराष्ट्रीयनच आहे, कारण गेल्या 70 वर्षापासून राहतो. मी गेल्या 48 वर्षापासून राहतो. मला एकदा ना दोनदा निवडून दिलं ना शहराच्या जनतेने आणि माझ्या समोर होते ना, पहिला निवडून त्यावेळी प्रभाकर म्हात्रेजी होते. त्यांना मॅन्डेट नाही दिलं. आम्हाला दिलं भाजप म्हणून. आताही आपण बघा भाजप म्हणून मला मॅन्डेट दिलं. कारण की भारतीय जनता पक्षाचं या नागरिकांचं, मराठी माणूस असेल की अमराठी असतील, सर्वांचा विश्वास केवळ भाजपवर आहे. तर आम्हाला आज आपल्याला एवढंच सांगायचं आहे, अशा लोकांपासून सावध राहा. हे कधी कोणाचे होत नाही. या 2 समाजामध्ये आग लावण्याचं काम करतात आहे. मी आपल्याला गवाही देतो, डिंपल विनोद मेहता आणि ध्रुवकिशोर पाटीलजी आणि आमचे एकूण 80 नगरसेवक हे शहराला प्रगतिशील करतील, विकास करतील, दिवस रात्र काम करतील आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी आहे या शहराला विकसित करण्यासाठी. तर आपलं धन्यवाद. याच्या लोकांचं बोलण्यामध्ये येऊ नये, अशा लोकांवर विश्वास करू नये, जे खाली फक्त आणि फक्त एक विशेष समाजाचा मुद्दा घेऊन चाललंय आणि खरं करायचं होतं तर मग रुबीना फिरोज ह्यांचं आपण विरोध का नाही केलं? आणि ज्या व्यक्ती, मी परत सांगतो, मराठी माणसाने ज्यांनी शिवसेनेला मतदान केलं त्यांनी जाऊन कोणी दिलं? रुबीना फिरोजला महापौर म्हणून केलं. म्हणजे मला समजत नाही या शहरामध्ये एखादा हिंदू महापौरचं मराठी एकीकरण आणि मनसे विरोध का करतोय? त्याला काँग्रेसचं कसं चालणार? मला काही समजलंच नाही हा प्रश्न. म्हणून जनतेने सावध राहा. यांचा कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.